आणि यानंतरची बातमी आहे संजय राऊत यांच्या काही वक्तव्यांची। खरं तर गेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये मनसेची बरीच वाताहत झाली होती। नगर आता ज्या पंचायतीच्या निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये देखील मनसे कुठेच दिसली नाही आणि त्यावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष आहे हेच मी विसरलोय अशी काहीशी खोचक प्रतिक्रिया शिवसेनेचे खासदार आहेत संजय राऊत यांनी दिली आहे। ते एबीपी माझाच्या कट्ट्यावरती बोलत होते। तुमची आणि मनसेची नाळ एकच आहे, त्याबद्दल तुमचं काय मत आहे? म्हणजे मुंबई महापालिकेसाठी युती करण्याचा पुढचा काही विचार असेल तर? मनसे आणि सेनेची नाळ एकच आहे हा खूप दिवसांनी आलेला प्रश्न आहे। मी विसरूनच गेलो होतो असं काय आहे महाराष्ट्रात जसा पक्ष आहे हे विसरून गेलो मी खरोखर। बघा प्रत्येक राजकीय पक्ष असतो आपापल्या पद्धतीनं वर खाली होत असतो। मला त्याच्यावरती काय आता भाष्य करायचं नाही। पक्षप्रमुख आमचे बोलतील कधी वेळ आली तर, पण तशी गरज वाटत नाही या आणि संजय राऊतांसोबतचा हाच माझा कट्टा कार्यक्रम आज रात्री 9 वाजता तुम्ही बघू शकता फक्त एबीपी माझावर। दरम्यान याच कार्यक्रमात बोलत असताना त्यांनी मोदी सरकारला देखील सल्ला दिलेला आहे। खरं तर भारतानं पाकिस्तानला धडा शिकवायचा असेल तर त्याची सुरुवात त्यांनी घरातूनच करायला हवी आणि पाकिस्तानला कोंडीत पकडायला हवं असं मत देखील राऊतांनी माझा कट्टा या कार्यक्रमात नोंदवलं। जगाच्या व्यासपीठावरती आम्ही पाकिस्तानला एकाकी टाकलं हे जे आपण वारंवार म्हणतो ना ते पूर्णपणे चूक आहे। आज सुद्धा रशियाचं आर्मी ड्रिल पाक व्याप्त काश्मीरला सुरू आहे। रशिया तुमच्याबरोबर आहे का? नाही आहे ना। जर तुम्हाला त्यांना आयसोलेट करायचं असेल तर सर्वप्रथम तुम्ही दिल्लीतली पाकिस्तानची वकालत बंद करा। तो तिथे बसतो पाकिस्तानचा हाय कमिशनर, काश्मीरमधल्या अतिरेक्यांना बोलवतो, त्यांच्या नेत्यांना बोलवतो, त्यांना पैसे देतो, तिकडे त्यांना मेजवान्या देतो आणि आम्ही डोळ्यासमोर पाहत राहायचं का? बंद करून टाका तुम्ही। या देशात जिथे जिथे पाकिस्तानने वकालती आहेत त्यांच्याशी व्यापार बंद करा, त्यांच्याशी राजकीय व्यवहार बंद करा। सुरुवात तुमच्यापासून करा त्यांना एकटं पाडण्याची आणि मग जगाला सांगा।